आजच्या रेट्रो रिवायवल या ज्ञानेश्वर पब्लिक स्कूलच्या ॲन्युअल फंक्शनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत, त्याचबरोबर अभिनंदन। आजच्या कार्यक्रमाचे चीफ गेस्ट श्री गोपाल लड्डाजी, त्याचबरोबर माझे सर्व डायरेक्टर्स, शाळेच्या प्राचार्य, शिक्षकवृंद, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आपण जमलेले पालकवर्ग, ज्यांच्या सर्वांच्या उपस्थितीने हा कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमाची शोभा ही तुमच्या समोर इथे या ठिकाणी दिसते। मला हे सांगायला आनंद वाटतो की कालची उपस्थिती आम्ही चर्चा करता इथे चर्चा करत होतो की 3000च्या आसपास होती, आजची त्याहीपेक्षा जास्त आहे। त्यामुळे आपल्या सर्वांचं एकदा इथे या ठिकाणी आपण अभिनंदन करतो। मित्रांनो, 2009 मध्ये ज्या ज्ञानेश्वर पब्लिक स्कूलची सुरुवात आम्ही 47 विद्यार्थ्यांपासून इथे या ठिकाणी केलेली होती, त्यामध्ये आमच्या घरचेच विद्यार्थी होते काही, आणि आज इथे या ठिकाणी ज्ञानेश्वर पब्लिक स्कूलचं ॲन्युअल फंक्शन हे 2 दिवस होते, हे इथे या ठिकाणी पाहून खरोखर मन प्रसन्न होतं। मित्रांनो, आमचा प्रवास हा वारंवार आपल्यासमोर इथे या ठिकाणी आम्ही इथे या ठिकाणी मांडत आलेलो आहोत आणि आपण सर्वजण त्याचे साक्षीदार आहात। आमची वाट, रस्ता हा किती अचूक आणि नेमका आहे हा तुम्हाला यावरनं लक्षात येईल की ज्या ज्ञानेश्वर पब्लिक स्कूलमध्ये आम्ही आमची स्वतःची मुलं इथे या ठिकाणी फक्त घातली नव्हती ॲज अ डायरेक्टर म्हणून, तर मित्रांनो आज अभिमानाने मला सांगावं असं वाटतं, आमच्या सर्वांची मुलं ही इथे याच शाळेमधून डॉक्टर होऊन इथे या ठिकाणी त्यांचं इथे या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे। त्यामुळे मला इथे या ठिकाणी या आमच्या अचूक प्रवासाबद्दल बिलकुल प्रश्नचिन्ह निर्माण होत नाही। एवढंच नाही, मागच्या 2 वर्षापासून या शाळेने ॲकॅडमिक्समध्ये विश्वास बसणार नाही, जिल्ह्यामधून तसंच महाराष्ट्रामधून नीट जेई सारख्या परीक्षेमध्ये सुद्धा अतिशय उच्चांक पटकावलेला आहे। आणि याही वर्षी आणखी तुम्हाला काही सरप्रायझिंग रिझल्ट बिलकुल आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने इथे या ठिकाणी दिसून येतील। या ज्ञानेश्वर पब्लिक स्कूलची सुरुवात ही आम्ही एका किरायाच्या बिल्डिंगमधून सुरुवात करून आज आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत की आमच्या शाळेचा प्रत्येक वर्ग हा डिजिटलाइज झालेला आहे। त्याचबरोबर या शाळेमध्ये आमचा एक मानस होता की प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या पुस्तकामधील नॉलेजबरोबरच त्याच्या कलागुणांना वाव मिळावा, आणि म्हणूनच की काय या 2 दिवस इथे या ठिकाणी ॲन्युअल फंक्शन ठेवलेलं आहे, कालचं आणि आजचं। यामध्ये आपल्या प्रत्येक मुलीला आपल्या प्रत्येक पाल्याला इथे या ठिकाणी त्याचा परफॉर्मन्स इथे या ठिकाणी दाखवण्यासाठी आम्ही त्याला वाव दिलेला आहे। त्यामुळे खरोखर आपण सर्वजण निश्चितपणे इथे या ठिकाणी सौभाग्यवान आहोत की आपला इथे या ठिकाणी विद्यार्थी जर DPS मध्ये येतो तो स्टेजवर दिसायलाच पाहिजे, आणि याच उद्देशाने आम्ही सर्वजण मार्गक्रमण करत आहोत। लवकरच या शाळेसाठी आणखी काही इथे या ठिकाणी प्लॅनिंग इथे या ठिकाणी ठरवलेले आहेत। त्यामध्ये आमचा एक मोठा मानस आहे की एक मोठं ऑडिटोरियम इथे या ठिकाणी आम्ही शाळेसाठी इथे लवकरात लवकर इथे या ठिकाणी त्याचं नियोजन करत आहोत। त्याचबरोबर पूर्ण जग ज्या दिशेने चालतंय त्याच दिशेने इथे या ठिकाणी AI सारख्या सुविधा असतील, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या सुविधा असतील, त्याचबरोबर इथे या ठिकाणी डिजिटलाइज इथे या ठिकाणी प्रत्येक गोष्ट इथे या ठिकाणी आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय। आणि म्हणून आपला पाल्य कुठेही मागे राहणार नाही याची जेवढी आम्ही काळजी करतोय त्याहीपेक्षा सर्वात जास्त काळजी तुम्ही करताय, त्याबद्दल इथे या ठिकाणी मला खूप इथे या ठिकाणी आनंद होतोय। आपल्या ज्ञानेश्वर पब्लिक स्कूलमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ज्या इथे या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या सांस्कृतिक तसंच इथे या ठिकाणी क्रीडा
क्षेत्रामध्ये जे नवीन नवीन इथे ठिकाणी उच्चांक गाठलेले आहेत निश्चितपणे हे देदीप्यमान आहेत आणि त्यामुळे इथे ठिकाणी आपण सर्वजण या एका सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आलेलो आहोत आणि आपण सर्वजण एन्जॉय करतोय। मी मध्ये न थांबता तुम्हाला तुमच्या सर्वांची रजा घेतोय आणि तुमचं सर्वांचं अभिनंदन आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो की पुढचा कार्यक्रम इथे ठिकाणी तुम्हाला पुढच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा। धन्यवाद।